भंडारा तालुक्यातील पहिला येथील तालुका बीज गुणन प्रक्षेत्राच्या प्रशिक्षण सभागृहात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत तालुकास्तरीय कृषीताईंचे एक दिवसीय प्रशिक्षण 13 मार्च रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान पार पडले। या प्रशिक्षण शिबिरात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर भात आणि तूर पीक व्यवस्थापन, माती परीक्षण, बियाण्यांची योग्य निवड आणि बीज प्रक्रिया यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच कीटकनाशकांचा वापर करताना घ्यावयाची काळजी, सेंद्रिय शेतीसाठी जीवामृत आणि बीजामृत तयार करण्याचे लघुप्रयोग आणि आरोग्य पत्रिकेनुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर या विषयांवर कृषीताईंना प्रशिक्षित करण्यात आले। याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी नामदेव कासिद, मंडळ कृषी अधिकारी अशोक जिबकाटे आणि उपकृषी अधिकारी गणेश शेंडे यांनी उपस्थित राहून तांत्रिक मार्गदर्शन केले। कार्यक्रमादरम्यान प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कृषी अधिकारी जी.पी. रणदिवे, डी.वाय. हातेल, देवानंद जवजाड, रोशन भोयर, श्रुतिका हटवार, कु. मानकर, जी.एम. मलेवार, अरुणा उराळे, वैशाली सोनवाने, गजानन गाढवे यांच्यासह सर्व समूह सहाय्यकांनी परिश्रम घेतले। या प्रशिक्षणाला भंडारा तालुक्यातील कृषीताई मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। माझ्यासोबत तालुका कृषी अधिकारी कासिद साहेब आज माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि आज पंतप्रधान किसान निधी चा जो 22वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे, तर त्याबद्दल आपण काय माहिती सांगणार? काय माहिती आपल्याकडे? नमस्कार। आपली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे PM किसान, त्या योजनेबद्दल आता आपल्या सगळ्यांना माहीतच असेल। तर ती जी योजना आहे त्या योजनेमध्ये आपल्याला वर्षाला 6,000 रुपये 3 इन्स्टॉलमेंटमध्ये दिले जातात, म्हणजे 3 किस्तमध्ये। तर त्याच्यातली एक किस्त आज माननीय श्री प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे आपल्या गुवाहाटी आसाम जे आहे त्या ठिकाणावरून रिलीज करणार आहेत आणि आज ती सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। तर त्या निमित्ताने आज सायंकाळी 5 वाजता ती रिलीज होणार असताना एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, यूट्यूबवर लाईव्ह होणार आहे। तर मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी त्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहून उपस्थित राहावे। मी संजीव भांबोरे, पत्रकार, मंडळ कृषी अधिकारी पहिला। पहिला येथील कृषी अधिकारी अशोकजी जिबकाटे हे सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांचं प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी आज उपलब्ध आहे। तर काय सांगाल आपण? आज पहिला येथे तालुका बीज गुणन प्रक्षेत्राच्या प्रशिक्षण सभागृहामध्ये तालुकास्तरीय कृषीताईंचे एक दिवसीय प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेले आहे। तर आजच्या या प्रशिक्षणामध्ये कृषीताईंना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर कोणत्या कोणत्या बाबी राबवायच्या आहेत त्या अनुषंगाने त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले। सदर बाबीमध्ये कृषीताईंना माती नमुने कसे घ्यायचे, बीज प्रक्रिया, जीवामृत तयार करणे, बियाण्याची उपशक्ती तपासणे, पक्षीथांबे लावणे, चिकट सापळ्याचा शेतामध्ये चिकट सापळ्याचा वापर, इतर सर्व वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांना व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करण्यात आले, तसेच प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवण्यात आले। तर याचा लाभ समस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांना कृषीताई मार्फत होईल असे या ठिकाणी करतो।